आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी। आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त आषाढी एकादशीची नाही तर प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेची आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कथेच्या शेवटी असा एक संदेश आहे जो कदाचित तुमचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल। मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, पंढरपूर, विठ्ठल आणि लाखो वारकऱ्यांचा अखंड जयघोष, ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली। पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का, आषाढी एकादशी इतकी पवित्र का मानली जाते? यामागे अशी एक कथा आहे जी फक्त ऐकण्यासारखी नाही तर आयुष्यात उतरवण्यासारखी आहे। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आज ही कथा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। खूप वर्षापूर्वी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करत होता। त्यांच्यासाठी आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा होती असं म्हणतात। एक दिवस स्वतः भगवान श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी आले, पण त्यावेळी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत इतका मग्न होता की त्यांनी देवाकडेही लगेच धाव घेतली नाही। त्यांनी नम्रपणे समोर एक वीट ठेवली आणि म्हणाला, देवा, कृपा करून या विटेवर क्षणभर उभे राहा, मी माझी सेवा पूर्ण करून लगेच तुमच्याकडे येतो। कल्पना करा, ज्यांच्या दर्शनासाठी देव, दानव, ऋषीमुनी तप करतात, तो परमेश्वर एका भक्तासाठी त्या विटेवर शांतपणे उभा राहिला। आणि तेच रूप आज आपण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या रूपात पाहतो। या कथेतून स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो। देवाला फक्त पूजा प्रिय नसते, देवाला कर्तव्ये, सेवा आणि निस्वार्थ प्रेम अधिक प्रिय असतं। म्हणूनच आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास करण्याचा दिवस नाही, तर आपल्या कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस आहे। मित्रांनो, पुंडलिकाच्या त्या निस्वार्थ सेवेने भगवान इतके प्रसन्न झाले की त्यांनी एक वचन दिलं, जो कोणी श्रद्धेने, प्रेमाने आणि सेवाभावाने माझ्याकडे येईल त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही। म्हणूनच आजही लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला जातात। त्यांच्या पायांना फोड येतात, पाऊस पडतो, ऊन लागतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नसते, कारण त्यांच्या मनात फक्त एकच ध्यास असतो, विठ्ठल भेटला पाहिजे। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन एक गोष्ट समजून घ्या, देवापर्यंत पोचण्यासाठी मोठी संपत्ती लागत नाही, लागतं ते फक्त मोठं मन। एक छोटंसं उदाहरण पहा, घरात एखादं लहान मूल दिवसभर खेळत असतं, कधी चूकही करतं, पण संध्याकाळी आईच्या कुशीत येऊन शांत झोपतं, कारण त्याला माहीत असतं माझी आई मला कधी दूर करत नाही। तसंच आपणही आयुष्यात कितीही चुका केल्या असतील, पण मनापासून पश्चाताप करून श्रद्धेने विठ्ठलाचं नाम घेतलं तर परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवतो। याच कारणामुळे आषाढी एकादशी ही भीतीची नाही तर आशेची एकादशी आहे। ही शिकवते की कोणताही माणूस त्याच्या भूतकाळामुळे लहान होत नाही, आजपासून काय बदल करतो यावर त्याचं भविष्य ठरतं। आणखी एक सुंदर गोष्ट, वारकरी वारीत चालताना कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब असतं, कोणी तरुण असतो, कोणी वृद्ध, पण विठ्ठलाच्या नामात सगळे एकसारखे होतात। कोणालाही मोठेपणाचा अभिमान नसतो, कोणालाही लहानपणाची खंत नसते, कारण विठ्ठलाच्या दरबारात माणसाची ओळख त्याच्या कपड्यांनी नाही तर त्याच्या भक्तीने होते, आणि कदाचित यालाच खरी वारी म्हणतात। मित्रांनो, आषाढी एकादशीची कथा आपल्याला फक्त विठ्ठलाचा इतिहास सांगत नाही तर आपण कसं जगावं हेही शिकवते। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, आणि ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याला संकटातही आशेचा किरण दिसतो, आणि ज्याच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम असतं त्याच्या मनात भीतीपेक्षा विश्वास जास्त असतो। म्हणून या आषाढी एकादशीला आपण एक छोटासा संकल्प करूया, राग कमी करूया, प्रेम वाढवूया आणि दररोज काही क्षण मनापासून विठ्ठलाचं नाव घेऊया, कारण नामात अशी शक्ती आहे जी अस्वस्थ मनाला शांत करते आणि निराश मनाला नव्या आशेची वाट दाखवते। याचसाठी लाखो वारकरी दरवर्षी एकाच श्रद्धेने म्हणतात, ज्ञानोबा, तुकाराम, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, आणि या नामघोषातच त्यांना आयुष्याचं खरं समाधान सापडतं।
खरं सांगायचं झालं तर आषाढी एकादशीची कथा आजही तितकीच जिवंत आहे. कारण ही कथा फक्त पुंडलिकाची नाही तर प्रत्येक त्या भक्ताची आहे, जो संकटातही देवावरील विश्वास सोडत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देवाला तुमच्याकडून परिपूर्ण माणूस होण्याची अपेक्षा नसते, पण प्रयत्न करणारा माणूस मात्र नक्कीच आवडतो. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी जर एखादी चूक झाली असेल तर निराश होऊ नका. मनापासून विठ्ठलाची क्षमा मागा आणि पुन्हा नव्याने चांगलं जीवन जगण्याचा संकल्प करा. कारण देव शिक्षा देण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतो. वारी संपते पण वारकऱ्यांची भक्ती कधीच संपत नाही. पंढरपूरचं दर्शन होतं पण विठ्ठलाचं नाम आयुष्यभर सोबत राहतं. म्हणून आपणही फक्त एकादशीपुरते भक्त होऊ नका, तर प्रत्येक दिवस प्रेमाने, संयमाने आणि चांगल्या कर्माने जगण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच आषाढी एकादशीची खरी शिकवण आपल्या जीवनात उतरली असं म्हणता येईल. मित्रांनो, आषाढी एकादशी आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे मार्ग शोधण्याची गरज नसते. मनात श्रद्धा, होठांवर नाम आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर प्रत्येक दिवस एकादशीसारखाच पवित्र होतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, अनेक जण देवाकडे सुख मागतात, यश मागतात, संकट दूर करण्याची प्रार्थना करतात, पण त्याच वेळी आपण आपल्या वागण्यात प्रेम, नम्रता आणि संयम आणला तर देवाची कृपा आपोआप आपल्या जीवनात उतरते. वारकरी हजारो किलोमीटर चालत पंढरपूरला जातात. त्या प्रवासात त्यांना थकवा जाणवतो, पाऊसही पडतो, उन्हाचाही सामना करावा लागतो, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक पाऊल त्यांना विठ्ठलाच्या अधिक जवळ घेऊन जात आहे. आपल्या आयुष्यातही तसंच असतं. प्रत्येक चांगलं कर्म, प्रत्येक चांगला विचार आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जात असतो. म्हणून कोणतंही चांगलं काम कधीही छोटं समजू नका. मित्रांनो, आषाढी एकादशीची कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. या कथेचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण आपल्या घरात प्रेम वाढवतो, वडीलधाऱ्यांचा आदर करतो, दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या पाठीशी उभे राहतो आणि मनापासून विठ्ठलाचं नाम घेतो. कारण विठ्ठलाला सोन्याची दागिने नको असतात. विठ्ठलाला हवं असतं ते सोन्यासारखं मन. शेवटी फक्त एवढंच सांगावंसं वाटतं, पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही, पण विठ्ठलाला आपल्या मनात स्थान देणं प्रत्येकाला शक्य आहे. आषाढी एकादशी वर्षातून एकदाच येते, पण तिने दिलेली शिकवण आपण वर्षभर जपली तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणींना सामना करण्याचं बळ आपल्याला मिळतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भक्तीची सुरुवात मंदिरातून होते, पण तिचं खरं पूर्णत्व आपल्या आचरणात दिसलं पाहिजे. म्हणून या आषाढी एकादशीला फक्त उपवास करण्याचा नाही तर चांगले विचार करण्याचा, चांगला शब्द बोलण्याचा आणि चांगले कर्म करण्याचा संकल्प करूया. कारण देवाला तुमची संपत्ती नाही, देवाला तुमची श्रद्धा दिसते. देवाला तुमचं रूप दिसत नाही, देवाला तुमचं मन दिसतं. ज्याच्या मनात विठ्ठल असतो त्याच्या जीवनात कधीच आशा संपत नाही. जर आजची आषाढी एकादशीची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा संदेश आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि आपल्या प्रत्येक विठ्ठल भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच श्रद्धा, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारे विचार ऐकण्यासाठी नरेंद्रवाणी या आपल्या आध्यात्मिक परिवाराचा भाग व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारांवर आधारित प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल.